नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला, जिथे स्टॉक मार्केट रिलेटेड बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण माहिती तुम्हाला पुरवली जाणार आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला मोटिवेट करेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आज आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये डबल टॉप चार्ट पॅटर्न पाहिला आहे, त्याचाच आपण अपोजिट डबल बॉटम चार्ट पॅटर्न बघणार आहोत. तो स्क्रीनवर मी समजून सांगेल, पण एक बेसिक तुम्हाला त्याची माहिती देतो. डबल बॉटम हा चार्ट पॅटर्न आपण एखाद्या मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे, त्यानंतर हा पॅटर्न दिसला आपल्याला, तर मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त आहे. मार्केटमध्ये आता अपसाईड मुवमेंट चांगली येणार आहे, हे आपल्याला या पॅटर्नवरून लक्षात येतं. म्हणजे प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते की आता मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड संपून आता अप ट्रेंड चालू होणार आहे. आपण ह्या चार्टवर समजून घेऊया की कसा हा डबल बॉटम चार्ट पॅटर्न दिसतो. मित्रांनो, आपण आता डबल बॉटम चार्ट पॅटर्न म्हणजे त्याला आपण डब्ल्यू पॅटर्न पण म्हणतो. जसं की आता एक मिनिट, डबल टेक्स्ट लिहितो एकदा नाव, डबल बॉटम ओके. यामध्ये कसं आहे ते एकदा बघू शकता. नॉर्मली हा डाऊन ट्रेंडमध्ये जास्त काम करतो. डाऊन ट्रेंडमध्ये बुलिश ट्रेंड रिव्हर्सल म्हणून याचा वापर करतो आपण. तसं प्राइस इथून एका लो लावते, परत वरती, आणि त्याच रेंज बशी येऊन परत एकदा एक लो लावून परत मार्केटपर्यंत येते. समजा ही 100 रुपये, 110च्या आसपास येऊन किंमत थांबते. $110 नेकलाईन, इथे पण 110ची किंमत आहे. टॉपमध्ये काढलं होतं तसं त्याच प्रकारची नेकलाईन. याचं ब्रेकआउट आल्यानंतर मार्केटमध्ये चांगला मोमेंटम, अपसाईड एक मोमेंटम बघायला मिळतो आपल्याला. त्याला म्हणतात डबल बॉटम पॅटर्न. सेम त्याच प्रकारे जसं आपण डबल टॉप पाहिला होता, ठीक आहे. हा डबल बॉटम आपल्या चार्टवर कसा दिसतो आपण तो बघूया. आता चार्ट बघू शकता आपण, एक स्टॉकचा चार्ट घेतलाय. सेम आपण असं जसं डबल बॉटम एकदम डब्ल्यू सारखाच आपल्याला दिसणार नाही, जसं आपण ड्रॉ करतो त्याप्रमाणे दिसेल मार्केटमध्ये, याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आपण चार्टवर समजून घेऊ थोडं कमी जास्त. आता इथे बघू शकता, सुरुवातीला प्राइस एका रेंजवरून खाली आली. मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये, समजा आपण बघतो इथे मार्केट पूर्ण बघू शकतो. हा ट्रेंड बघा, ही ट्रेंड लाईन, मार्केट पूर्ण डाऊन ट्रेंडमध्ये आहे. ओके. नॉर्मली डबल बॉटम हा डाऊन ट्रेंडमध्ये चांगलं काम करतं. आता इथे सुरुवातीला प्राइस बघू शकतो आपण, या लेवलहून प्राइस खाली आली, लो लावला, परत रिबाउंड, परत आणखी लो. आता ठीक आहे, मागच्या लो पेक्षा थोडं खाली आलं, पण एवढं आपण ऍडजस्ट करतो मार्केटमध्ये एकदम कट टू कट तर काहीच बघायला मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर एक नेकलाईन समजा आपण इथे काढतो, एक नेकलाईन, हॉरिझॉन्टल लाईन, हे नेकलाईन, दोन्हीचा बदला भागा नेकलाईन म्हणून आपण यूज करतो. ठीक आहे. नेकलाईन्स कलर मी रेड करतो, लक्षात आलं पाहिजे. नेकलाईनचा ब्रेकआउट आल्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एक मोठी रॅली बघायला मिळते, बघू शकतो. ओके. अपवर्ड मुवमेंट चालू, तर याला म्हणतात डबल बॉटम. हा बऱ्यापैकी मार्केटमध्ये चांगला जवळपास 80 ते 90% हा पॅटर्न काम करतो. ज्याला इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असते त्याला हा पॅटर्न खूप चांगला आहे. आता स्विंग ट्रेडिंग वगैरे काय असते याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला देईल. आणखी एक दोन चार्ट पॅटर्न मी तुम्हाला दाखवतो मार्केटमध्ये. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हा एक एक्झाम्पल, मार्केटचा ट्रेंड बघू शकता, डाऊन ट्रेंड आहे, पूर्ण डाऊन ट्रेंड. त्या डाऊन ट्रेंडमध्ये नंतर थोडं मार्केट रिव्हर्सल होऊन इथे डबल बॉटम चार्ट पॅटर्न तयार झालाय. बघूया, इथे एक प्राइस सुरुवातीला खाली जाते, परत वरती, परत त्याच लेवलला थोडी खाली येऊन परत नेकलाईन आपण ड्रॉ करूया. हा नेकलाईनचा ब्रेकआउट आहे, आणि मार्केटमध्ये बघू शकता किती चांगल्या प्रकारे मोमेंटम आणि प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता.
हे असे 1-2 एक्झाम्पल आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला बॅक टेस्ट करावे लागतील. बॅक टेस्ट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येईल की मार्केटमध्ये हा डबल बॉटम चार्ट पॅटर्न काय काम करतो. आता हे बेसिक चार्ट पॅटर्न आहेत. तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये हळूहळू बघावं लागतील, बॅक टेस्ट करावं लागतील, चार्ट बघावं लागतील. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मार्केट करावे लागेल. कॅन्डल काय असतं, मार्केट कसं बिहेव करतं. ठीक आहे. या क्रिप्टो किंवा फॉरेक्स मध्ये आपण तुम्हाला लाईव्ह बऱ्याच गोष्टी मी शिकवेन की मार्केट काय असतं. बिटकॉइन, गोल्ड यामध्ये एक एक ट्रेड देत राहील. जर ज्यांना ट्रेड पाहिजे असेल तर मी ट्रेड सजेस्ट करेन आणि मी पण तो बाय करताना तुम्हाला तुमच्यासोबत तो ट्रेड घेत राहील. ठीक आहे. आपण आता जो पाहिला डबल बॉटम चार्ट पॅटर्न, त्याचा तुम्ही बॅक टेस्ट करा. याचा एवढा छान रिझल्ट आहे. ज्यांना इक्विटीमध्ये म्हणजे स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायचं आहे, स्विंग ट्रेडिंग जसं सांगेलच मी, जसं जसं पुढे जाईल स्विंग ट्रेडिंग काय असतं. ज्यांना मिड टर्म शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करायचं त्यांसाठी हा पॅटर्न डेली कॅन्डल खूप छान काम करतो. 70 ते 80% हे चार्ट पॅटर्न काम करतं. ज्यांना स्टॉक्समध्ये काम करायचं आहे त्यांनी बिलकुल या चार्ट पॅटर्नला फॉलो करून किंवा बॅक टेस्ट करून तुम्ही चेक करू शकता की हा पॅटर्न किती प्रमाणात काम करतो, किती प्रॉफिटेबल आहे. त्यामुळे तुम्ही एकदा चेक करा, बॅक टेस्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.